वाईट झालं, खेळात तू हरलास. या खेळाचा निकाल लागलाय बर का. हा लोहार खेळात हारलाय. मधराज, मला माफ करा. मला गुलाम नका करू. मला गुलाम केलं तर माझी बायका पोर रस्त्यावर येतील, त्यांचे हाल होतील. हो, दया करा मालक, दया करा माझ्यावर. हारलास तर माझा गुलाम होशील हे आधीच ठरलं होतं. उचला रे याला, आत घेऊन जा. आजपासून हा माझा गुलाम झालाय. मोत्यांच्या खेळात हरलाय हा. आता याची प्रत्येक गोष्ट माझी झाली. याचं घर, याची जमीन, याची बायको आणि याची ही पोरगी सुद्धा. हे चुकीचं आहे. नियम असा होता की हा फक्त गुलाम होईल. मग गुलामाला पण मालमत्ता जमवण्याचा अधिकार नसतो. हा सुद्धा अलिखित नियम आहे. पण असं आधी काही सांगितलेलं नव्हतं. खेळाचे सुद्धा काही अलिखित नियम असतात. ते असे सांगायचे नसतात. प्रत्येक वेळी प्रत्येक नियम सांगायलाच हवा असे काही नाही. तो आधीच ठरलेला असतो. आठवतं ना जगदंबा? किसना, तू नियम मोडलायस हे खरं आहे. मग आता त्याची तुला शिक्षा घ्यावीच लागेल. अगं पण हे बघ, पहिल्याच्या शर्यतीत नेम असतो ना. पुन्हा सांगितलं नाही म्हणून काय झालं? तू तुझ्या मैत्रिणींना खेळताना सुद्धा हेच सांगितलं होतंस. एकदा का आपल्याला नियम कळला तर तो कायम पाळायचा असतो, हो की नाही? बघ, मी नियम आणि कायद्याला धरूनच चालतो. आता ठरलेल्या नियमानुसार वागण्यापासून स्वतः देवही मला अडवणार नाही. ए, बघताय काय? त्या लोहाराच्या पोरीला पकडा आणि माझा गुलाम बनवा. तुळजाईची शपथ आहे, कोण हिला कसा हात लावते तेच बघते मी. आता खेळाच्या नियमानुसार ती माझी गुलाम झालेली आहे. आता तिच्या आणि माझ्यामध्ये कोणी येऊ शकत नाही. ए, धरा रे तिला. अरे हे बघताय काय? शोधा तिला. सापडली नाही तर खांडोळी करीन एकेकाची. महिषा, तू हे दृश्य नीट बघितलंयस ना?
नीट बघ म्हणजे तुला त्याचा अर्थ लागेल. अरे ती मुलगी जगदंबा मदराजा समोर सुद्धा झुकली नाहीये. हेच तर हवंय मला दिती माता. म्हणजे दिती माता, कदाचित तुम्हीच नीट पाहिलं नाहीये. ती गोंधळून गेलीये, सैरभैर झालीये. कारण मद तिच्या समोर नियमाला धरून वागतोय. त्याच्याशी कसं वागायचं हे तिला कळत नाहीये दिती माता. देवांच्या वर्तणुकीतला हाच कच्चा दुवा इतकी वर्ष शोधत होतो मी, जो आता मला सापडलाय. कच्चा दुवा नेमका कोणता? दिती माता, हे देव हे अनितीनं कधीच वागत नाहीत. हे असुरांसारखे वागत नाहीत. हे नियमबद्ध आणि नैतिकतेनं वागतात, ज्याचा त्यांना अहंकार आहे आणि जे त्यांचं बलस्थान आहे. आतापर्यंत आपण पाठवलेले तीनही रिपू नियमाला सोडून वागले, अनितीनं वागले आणि म्हणून त्यांच्या समोर पराभूत झाले. जगदंबा आणि तुळजानं नीतीला धरून नियमबद्ध उत्तर दिलं. पण आता हा मदराजा हा त्यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देतोय, नियमाला धरून चालतोय. आता त्याच्याशी कसं वागायचं, कसं खेळायचं हे त्यांना कळत नाहीये. हे सगळं ठीक आहे, पण यातून तुळजा आपल्याकडे कशी येणार? येणार. तिच्या जवळच्या, तिच्या प्रिय माणसांना त्रास झाला की तुळजा प्रकट होणार, आपल्याला शरण येणार. दिती माता, आज त्याचंच दर्शन झालंय. तिचा हा संताप, तिचा हा उद्रेक आपल्याला स्पष्ट सांगतोय की आता ती वेळ दूर नाही जेव्हा तुळजा माझ्या समोर उभी असेल, हताश, हतबल, आणि मी अलगत तिला प्राप्त करेन. तुळजा, तुझ्या स्वागताची तयारी करायला हवी. हा? ही माणसं इथे बी आली की ग? देवी आई, आता तूच आम्हाला वाचव. काहीतरी चमत्कार दाखव देवी आई. सोडा माझ्या लेकीला, लहान आहे ती. मी पाया पडते तुमच्या. लहान आहे वाजून ती, नका पकडून नेऊ तिला.
काय रे, पळताय कुठे? ती कुठे आहे? अरे अरे ऐका, अरे मूर्खांनो, अरे पळताय कुठे? अरे ऐका. आलीस, इथे पण आलीस? तू माझ्यासाठी इथे आलायस ते माहितीये मला. माहितीये ना, मग चल माझ्यासोबत. तुला असुर नरेशांच्या समोर उभं करतो. अगं तुझ्याच गावातल्या लोकांचा त्रास तरी कमी होईल. मी त्यांना त्रासातून सोडवणारच आहे, पण महिषासुराचा अंत करून मी त्याच्यासाठीच या गावात आली. आणि मी तुला अडवण्यासाठी या गावात आलो. आणि तुला घेतल्याशिवाय परत जाणार नाहीये. तू गावातल्या लोकांना कारण नसताना छळतोय, न्याय आणि नियमांच्या आडून त्यांच्यावर अन्याय करतोय. पण लवकरच मी हे सगळं संपवेन. आणि तू तुझी मर्यादा ओलांडलीस तर तुलाही संपवेन. सावध राहा. सावध तू राहा जगदंबे. अगं एवढीशी तर आहेस, किती चुरू चुरू बोलतेस. उलट तुझीच दया येते मला, आणि म्हणून तुला सोडून देतोय मी. लवकरच तुझ्या या गावाचे यापेक्षा जास्त हाल करणार आहे मी. तेव्हा हीच मान खाली झुकवून याच जिभेने गयावया करायला माझ्या समोर येशील. लक्षात ठेव. माफी मागायची वेळ कुणावर येणार आहे हे कळेलच तुला. शांत व्हा, शांत व्हा. अव गंगाई, कुठे ठेवला असेल काही असणे? काय प्यायला काही देत असतील ना? आपण तर घरी परत आलो, पण यांचं तिथं काय हाल होत असतील ग? अव रडू नका, किती त्रास करून घ्याल स्वतःच्या जीवाला. थोडं जेवण घेऊन आलीये, 2-2 घास खाऊन घ्या. हा, मी तिथं ठेवतो. हा नको ग गंगाई, काय बी नको वाटायला लागले बघ. अव असं काय करताय तुम्हीच? असं धीर सोडल्यावर त्या बिचाऱ्या मालून कोणाकडे बघायचं? पोरांना आईचाच आधार असतो. या हीच अशी डगमगली तर पोरांनी काय करावं सांगा बरं. खरं आहे, आपल्या समध्यांची आई तुळजाई. आपण समधी तिची लेकरं. आपण तिच्या किती कहाण्या ऐकल्या आहेत, पाहिल्या आहेत. आता तिला सुद्धा महादेवांपासून दूर व्हावं लागलं. तिला विरहाचं दुःख होतच की, पण तरी बी ती अनुभूतीच्या हाकेला धावून गेली. स्वतःच्या आयुष्यातली वादळ मागं सारून कुकुरासुराशी धीरानं लढली. तेव्हा ती देवी तर होतीच, पण आई पण होती. आई, माझं बाळ या असुराने पळवून नेलं आई. आणि आता कामातून होऊन तो मला भार्या बनण्याची मागणी घालतोय आई. ही तर देवी आहे, एक स्त्रीच ना. मला बाई नाही तर एक आई मारेल असं ब्रह्मदेवांनी सांगितलं होतं.